पासून सुरुवात करूया. रागादिरोगान सततानुषक्तान अशेष काय प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहारतिदांजघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. आपण स्वेदविधी अध्याय वाचत आहोत आणि स्वेदविधीचा विचार करत असताना कोणकोणत्या पद्धतीने कोणकोणत्या प्रकाराने स्वेदन द्यायचं या गोष्टी आपण बघतो. मग त्यामध्ये आपले काही श्लोक आपले झालेले आहेत आणि त्या श्लोकांमध्ये काही स्वेदाचे प्रकार म्हणजे ताप, उपनाह आणि त्याच्यानंतर द्रव या 3 गोष्टी आपल्या बघून झाल्यात. आता आपण त्याच्या पुढचे म्हणजे कुठले कुठले आहेत स्वेद तर ते आपण पाहणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये कुंभी स्वेद, जेंताक स्वेद वगैरे जे काय आहेत ना प्रकार ते पुढे आपल्याला वाचायला मिळणार आहेत. तत्पूर्वी आपली श्लोक पाठांतराची जी स्पर्धा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही सगळे तयारी करत असाल असा विश्वास आहे माझा आणि त्याच्यामध्ये 12वा अध्याय सूत्रस्थानाचा आणि अष्टव आहार विधी विशेष आयतनानी मध्ये प्रकृतीकरण आणि संयोग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पाठ करत आहात आणि त्याच्यासाठी गायडन्स म्हणून ऑलरेडी त्याचे श्लोक सुद्धा अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही YouTube वरती बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही पाठांतरासाठी त्याची मदत घेऊ शकता. ओके. आणि थोडासा कदाचित दिवाळीच्या ह्याच्यामुळे बदल कदाचित झाला तर तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल. ओके. आपण स्वेदविधीचं वाचतोय त्यातले आपले 10 श्लोक पहिले झालेले आहेत. आज आपण 11व्या श्लोकाला सुरुवात करतोय. ठीक आहे. ओके. तो आपण हे बघत होतो की तो द्रवस्वेद किंवा नाडीस्वेद ज्या वेळेला आपण करणार तर त्यावेळेला वाससा आच्छादयेत असं म्हटलेलं होतं. म्हणजे डायरेक्ट जे गरम द्रव्य आहे ते जर का शरीरावरती पडलं तर त्याचा परिणाम म्हणून किंवा थोडंसं बर्न्स होण्याची शक्यता असते आणि म्हणून ते कसं करावं तर वाससा आच्छादितम गात्रम स्निग्धम सिंचित यथासुखम म्हणजे जेवढं सुखकर वाटेल तेवढ्या उष्णतेच्या नुसार त्याचं सिंचन करावं. इथपर्यंत आपलं झालेलं होतं. आता तैरेभवा द्रव्यैहि पूर्णम कुंडम सर्वांगगे अनिले अवगाह्यस्तु तिष्ठेत अर्ष कृच्छ्रादि वृक्षचो. अर्ष इत्यादीची जी वेदना असते तर त्याच्यासाठी काय करावं ह्या दृष्टीने इथे हा विचार झालेला आहे. आणि अर्शाची ज्या वेळेला वेदना आहे किंवा संपूर्ण शरीरामध्ये वेदना आहे असं ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला ही धारा स्वेद न करत असता आपण अवगाह स्वेद संपूर्ण शरीरावरती करू शकतो. आणि अवगाह्य आतुरहा तिष्ठेत. आतुरहा म्हणजे रुग्णहा. त्या रुग्णाचा अवगाह करून म्हणजे त्याला त्या औषधांच्या टब मध्ये बुडवून बसवून असं काय करावं तर अर्शाचं रुक म्हणजे वेदना आणि सर्वांगग वेदना या गोष्टी कमी करण्याच्या दृष्टीने त्याचं महत्व येतं. त्याच्यानंतर निवांते अंतर्बहिः स्निग्धो जीर्णान्न स्वेदमाचरेत व्याधी व्याधित देशर्तु वशात मध्यम वरावरम असं म्हटलेलं आहे. आता निवाते अंतर्बाह्य अंतर्बहिः स्निग्ध म्हणजे अभ्यंतर आणि बाह्य दोन्ही पद्धतीने स्निग्ध करून मग निवांत अशा ठिकाणी काय करावं स्निग्धो जीर्णान्ना स्वेदम आचरेत म्हणजे अशा अंतर्बहिः स्निग्ध असताना अन्न जीर्ण असताना मग स्वेदन करावं. आता अन्न जीर्ण असताना आणि स्निग्ध झाल्यानंतर असं स्वेदन करावं असं म्हटलेलं आहे. आता इथे आपल्याला एक गोष्ट बघायला हवी की स्नेहन करत असताना अभ्यंतर आणि बाह्य ह्या दोन्ही पद्धतीने इथे स्नेहन करावं असं म्हटलेलं आहे. सर्वसाधारणतः बाह्य स्नेहन करून मग स्वेदन दिलं जातं. अभ्यंतर स्नेहाचा विचार आहे ना तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. मग अभ्यंतर स्नेह वापरत असताना आपण काय काय करायला हवं किंवा अभ्यंतर स्नेहासाठी आपल्याला काय वापरायला हवं तर मग वेगवेगळी सिद्धघृत किंवा वेगवेगळी सिद्ध तैल जी आहेत ती सुद्धा अभ्यंतर पानासाठी देता येत असतात. मग ते शमन मात्रेमध्ये स्नेहन करत असताना किती मात्रा वापरावी हे आपण बघितलेलं होतं स्नेहनाच्या अध्यायामध्ये. त्याप्रमाणे स्नेहन करून मग या स्वेदनाकडे आपण यायचं आहे. हे स्वेदन करत असताना अजून एक महत्वाचा भाग इथे सांगितलाय की जीर्णान्न म्हणजे अन्न जीर्ण झालेलं आहे हे बघून मगच स्वेदन द्यावं. ज्या वेळेला अन्न परिणमन अवस्थेमध्ये आहे त्यावेळेला वेगवेगळ्या अवस्थापाकातून ते जात असतं त्यावेळेला स्वेदन करणं योग्य नाही. आणि ह्याचं कारण काय आहे की समजा पित्ताच्या अवस्थेमधनं म्हणजे द्वितीय अवस्थापाकात मधून जात असेल
तर त्या ठिकाणी उष्णतेने दोन गोष्टी एकतर होण्याची शक्यता असते. उष्णतेने पचन होणार आहे, परंतु तो परिपाक होत असताना त्यामध्ये काही विकृती येण्याचा किंवा तीक्ष्णत्व येण्याचा संभव आहे आणि म्हणूनच अन्न जीर्ण झाल्यानंतर मगच स्वेदम आचरेत आणि व्याधित देशर्तु वशात मध्य वरावरम. आता हे किती द्यायचं स्वेदन याचं हे प्रमाण सांगतात. मग किती प्रमाणानुसार देणं, तर व्याधी म्हणजे कुठला व्याधी झालेला आहे त्याच्यानुसार ते स्वेदन किती द्यावं हे ठरवायला पाहिजे. म्हणजे आता समजा प्रमेह आहे आणि दुसऱ्या कुठल्या व्याधीसाठी आपण स्वेदन देतोय, तर प्रमेह मुळातच अस्वेद्य व्याधींमध्ये येतो, बरोबर. आणि मग त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात स्वेदन द्यायचंय का, तर मग नाही द्यायचंय, मग तिथे मृदू स्वेदन देऊ, बरोबर. परंतु आता वातव्याधी आहे आणि प्रकृती वाताची आहे, असं असताना स्वेदन आपल्याला मध्यमपेक्षा सुद्धा उत्तम म्हणजे श्रेष्ठ किंवा वर मात्रेमध्ये स्वेदन द्यावं लागतं. सो हे ठरवून त्याच्यानुसार स्वेदनाची मात्रा किती द्यायची हे आपल्याला ठरवायचं आहे. मग व्याधित म्हणजे रुग्ण, रुग्णाची प्रकृती कशी आहे हे बघून त्याच्यानुसार ठरवायचं. पित्त प्रकृतीचा जो पेशंट आहे ना, तर त्याला सहनच होत नाही जास्त स्वेदन आणि म्हणून तिथे आपण जास्त प्रमाणामध्ये स्वेदन नाही देऊ शकत. परंतु वाताच्या प्रकृतीचा किंवा कफाचा प्रकृतीचा असा जर पेशंट असेल तर तो सहन करू शकत असतो आणि तेवढं स्वेदन त्याला आपल्याला देता येत असतं. त्याच्यानंतर देश, आपण कुठल्या देशात राहतोय त्याच्यानुसार स्वेदन आपल्याला देता येत असतं. मुंबईसारख्या ठिकाणी लगेच घाम आल्यानंतर माणसं जिथे थकतात अशा वेळेला स्वेदनाचं प्रमाण थोडंसं नाही म्हटलं तरी कमी राहतं, जरी हा अनुपदेश असा म्हटला तरी. परंतु कसं आहे की जिथे वृक्षता आहे आणि स्निग्ध करून आपण स्वेदन देत आहोत, मग त्या ठिकाणी आपण उत्तम मात्रेमध्ये स्वेदन देऊ शकत असतो. परंतु जिथे उष्णता खूप जास्त आहे अशा ठिकाणी मात्र ते देता येत नाही. शीत आणि वृक्ष असं असताना स्वेदन उत्तम मात्रेमध्ये देऊ शकतो आणि वृक्ष आणि उष्ण असं असताना स्वेदनाची मात्रा आपल्याला कमी ठेवावी लागते. हे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपल्या स्वेदनाची मात्रा किती द्यायची, कशा पद्धतीनं द्यायचं आणि किती वेळपर्यंत द्यायचं हे आपल्याला ठरवता येतं. त्याच्यानंतर देश आणि ऋतुवशात असं म्हटलेलं आहे. आता देश म्हणत असताना आता जसं आपण म्हटलं की कुठल्या भागामध्ये आपण राहतोय त्याच्यानुसार स्वेदन किती द्यायचं नाही द्यायचं किंवा त्याचं प्रमाण काय ठरवायचं ह्या गोष्टी आपण ठरवू शकत असतो. तसंच ऋतुवशात म्हणजे कुठला ऋतू चालू आहे बाबा त्याच्यानुसार, म्हणजे समजा शरद ऋतू आहे तर शरद ऋतूमध्ये स्वेदन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला देऊन चालणार नाही, पण तेच हेमंतामध्ये आपल्याला उत्तम मात्रेमध्ये स्वेदन देता येईल. तसंच शिशिरामध्ये उत्तम मात्रेमध्ये स्वेदन देता येईल. मग वसंतामध्ये स्वेदन देत असताना कफाचं विलयन होणार आहे त्या दृष्टीने विचार करून मग आपल्याला द्यायचं आहे. मग हे स्वेदन कशा आणि किती पद्धतीनं द्यायचं, किती मात्रेमध्ये द्यायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याचा हा विचार करून, म्हणजे जसं अगदी सुरुवातीच्या अध्यायामध्ये दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वयः सत्वम सात्म्यम तथा आहारम अवस्थाश्च पृथक्विधा सूक्ष्म सूक्ष्माः समैक्षैषां दोषौषध निरूपणे यो वर्तते चिकित्सायां नसस्खलति जातुचित. हे जसं म्हटलं ना त्याच पद्धतीने इथं एका सूत्रामध्ये किंवा अर्ध्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की व्याधित देशर्तु वशात मध्य वरावरम. मध्य, वर आणि अवर म्हणजे कमी प्रमाणामध्ये स्वेदन देणं. हे स्वेदन आपण किती द्यायचंय हे ह्या श्लोकानुसार ठरवायचं आहे. श्लोकानुसार ठरवायचं म्हणजे हा श्लोक गाईडलाईन म्हणून आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघून मग आपल्याला स्वेदन किती द्यायचंय ते आपण ठरवणार आहोत. ओके. सो व्याधित देशर्तु वशात मध्य वरावरम. त्याच्यानंतर आता स्पेसिफिकेशन सांगतात. कफार्तो रूक्षणम वृक्ष स्निग्धम कफानिले आमाशयगते वायो कफे पक्वाशयाश्रिते वृक्षपूर्वम तथा स्नेहपूर्वम स्थानानुरोधतः. आता ज्या वेळेला आपल्याला स्वेदन द्यायचं आहे तर ते कुठे व्याधी आहे याच्यानुसार सुद्धा गोष्टी बदलणार आहेत. मग आता इथे कफार्तो रूक्षणम वृक्ष हा स्निग्धम कफानिले याचा अर्थ काय, तर कफार्तो रूक्षणम म्हणजे कफाचे व्याधी असताना रूक्षण करून किंवा रूक्षण करून मग स्वेदन देऊ शकतो आपण. म्हणजे स्नेहन न देता सुद्धा तिथे आपल्याला कफाच्या व्याधींमध्ये स्वेदन देता येत असतात. त्याच्यानंतर वृक्ष हा स्निग्धम कफानिले, कफ अनिल व्याधी असताना म्हणजे काय, तर कफवातज व्याधी ज्याला आपण म्हणतो की दोन्हीचा संसर्ग आपल्याला जिथे दिसतोय असं असताना काय करायचं, स्निग्ध आणि वृक्ष म्हणजे वृक्ष आणि स्निग्ध या दोन्ही गोष्टींचा मिश्रित असा स्वेद द्यावा. असं म्हणजे काय, तर कफार्तो रूक्षणम वृक्ष हा कफ व्याधींसाठी वृक्षण करण्यासाठी वृक्षस्वेद द्यावा.
सरळ साधी लाईन झाली. ओके, म्हणजे काय आपल्याला करायचंय, कफज व्याधी आहे, एकांतिक रुक्षण करायचंय, स्वेदन सुद्धा रुक्षण स्नेह वापरायचंय. मग तिथे स्नेहन अभ्यंतर किंवा बाह्य करण्याची प्रत्येक वेळेला गरज आहे असं नाही. परंतु कफानिले कफवातज व्याधी असताना वृक्ष हा स्निग्धम, याचा अर्थ असा की वृक्ष आणि स्निग्ध असा स्वेद द्यावा. आता मिश्रित वृक्ष आणि स्निग्ध गोष्टी एकत्र येतील का, तर नाही. मग आता कफवाताचे व्याधी असतील तर मग तिथे काय आपण करू शकतो, तर स्नेहन देणं आणि त्याच्यानंतर स्वेदन तो वृक्ष स्वेद द्यायचा. आता स्निग्ध स्वेद आणि वृक्ष स्वेद हे दोन प्रकार जे आहेत ते कसे आहेत, तर जिथे जिथे पाण्याचा संपर्क येतो तर ते जे आहे ते स्निग्ध स्वेद असं पण म्हणू शकतो. म्हणजे जिथे आपण नाडी स्वेद करणार आहे किंवा पाण्याच्या संपर्काचे किंवा आपण अवगाह स्वेद करणार आहे तर हे स्निग्ध स्वेदांमध्ये येतात. पण वालुका पोट्टली हा वृक्ष स्वेद आहे, बरोबर. मग स्निग्ध म्हणजे स्नेहन करून वातकफज व्याधींमध्ये वालुका पोट्टली सारखा वृक्ष स्वेद द्यावा असा ह्याचा अर्थ होतो. असं केल्यामुळे काय होणार आहे, तर कफ आणि वात दोघांचं सुद्धा शमन होणार आहे. जी आपण स्नेहन केलेलं आहे ना त्या स्नेहनामुळे काय होणार आहे, तर त्या स्नेहनामुळे वाताचं शमन आणि नंतर वृक्ष स्वेद त्या ठिकाणी आल्यानंतर कफाचं शमन. म्हणून वातकफज व्याधी असताना स्नेहन आणि वृक्ष स्वेद हे कॉम्बिनेशन जनरली वापरता येतं. मग आता आपले आमुवातासारखे जे पेशंट असतात की ज्याच्यामध्ये विकृत कफ की जो सामतेमध्ये परावर्तित झालेला आहे आणि त्या कफाच्या संबंधाने जो व्याधी झालेला आहे तो वाताचा आहे, म्हणजे आमवात आहे. असं असताना आपण स्वेदन देतो, बरोबर. स्वेदन देताना काय करतो, तर तिथे स्वेदन आपण वृक्ष स्वेद वापरतो. म्हणजे जनरली तिथे आपण बघतो की वालुका पोट्टली स्वेद वापरला जातो. मग हा वालुका पोट्टली स्वेद करण्याच्या आधी स्नेहन करणं हा भाग जर आपल्याला करायचा असेल वातकफात्मक संप्राप्त्या कमी करण्यासाठी, तर तिथे जे स्नेह आपण वापरणार आहे ना ते पण पाचन धर्तीवरचे आपण जनरली वापरतो. आणि म्हणून रसून सिद्ध तेलाचा स्नेह करून मग वालुका पोट्टली देणं, विषगर्भ तेल किंवा महाविषगर्भ तेल किंवा रुईच्या पानांचं तेल ह्या गोष्टींचा स्नेहन करून मग त्या ठिकाणी स्वेदन जे आहे ते वृक्षण किंवा वालुका पोट्टली वापरणं, ह्या पद्धतीनं जर का करता आलं ना तर आपल्याला विकार जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं लवकर बरे करता येत असतात. अजून एक मला मुद्दा ह्याच्यामध्ये असं सांगावंसं वाटतो की ज्या वेळेला आपण वृक्ष स्वेद किंवा वालुका पोट्टली स्वेद करतो ना तर ते स्वेदन करत असताना त्याच्याबरोबर देवदारासारखं चूर्ण घालून जर का ती वाळू भाजली आणि मग ती भाजलेली वाळू बांधून आपण जर का स्वेदन केलं तर त्याचा परिणाम आणखीन चांगला येतो, असा एक अनुभव आहे. तुम्ही तुमच्या पेशंट्स मध्ये वापरून पहा असं मला वाटतं. ओके, सो ह्याच्यामध्ये आता वापरत असताना कफार्थ वृक्षणम वृक्षो स्निग्ध वृक्षम कफानिले, त्याच्यानंतरची जी ओळे अवगाह्य आतुरस्तेष्ठेत एक मिनिट हा आमाशय गते वायु कफे पक्वाशयाश्रिते वृक्षपूर्वम तथा स्नेहपूर्वम स्थानानुरोधतः. मग आता हा वात जो आहे तो आमाशयगत वात आहे का पक्वाशयगत वात आहे हे बघून त्याच्यानुसार आपल्याला चिकित्सा करायची आहे. मग आमाशय गते वायू आणि कफे पक्वाशयाश्रिते. आमाशय हे कसलं स्थान आहे तसं जर बघितलं तर खरं तर ते कफाचं स्थान आहे, बरोबर. पण त्या कफाच्या स्थानामध्ये आता वायू आला. आता इथे हा जो शब्द आलाय ना कफानिले म्हणजे कफ आणि वाताच्या संप्राप्ती असताना, मग कफाच्या स्थानात वात आहे का वाताच्या स्थानात कफ आहे त्याच्यानुसार आता चिकित्सा सांगतात. आमाशय कसलं आहे तर कफाचं स्थान आहे, बरोबर. आणि ह्या कफाच्या स्थानामध्ये वात आला तर काय करावं, तर आमाशयाच्या ठिकाणी जर का कफाचं स्थान आहे आणि तिथे जर का वात आलाय तर मग तिथे वृक्षपूर्वम स्वेदन द्यावं. म्हणजे पहिल्यांदा वृक्षण करायचं आणि मग स्वेदन द्यायचं. कारण काय आहे की स्थान कुठलं आहे आमाशयाचं, म्हणजे स्थान महत्वाचं आहे आणि म्हणून आमाशयाच्या ठिकाणी वृक्षण होणं किंवा कफाच्या वृक्षणासाठी म्हणून पहिल्यांदा वृक्षण करायचं आणि मग स्वेदन द्यायचंय. परंतु कफे पक्वाशयाश्रिते, आता ही सुद्धा वातकफाची संप्राप्ती झाली जशी पहिली म्हणजे आमाशयगत वात ही सुद्धा वातकफाची संप्राप्ती झाली. मग आता पक्वाशयाच्या ठिकाणी कफ आलाय, स्थान कोणाचं आहे पक्वाशयाचं आहे. पक्वाशयाचं म्हणजे कुठलं तर वाताचं स्थान आहे. मग तिथे काय करायचं तर स्नेहपूर्वम स्थानानुरोधतः म्हणजे स्थानानुसार चिकित्सा करावी. म्हणजे काय तर स्नेहपूर्वक स्वेदन द्यावं. म्हणजे आता पक्वाशय हे जर का वाताचं स्थान आहे आणि त्या वाताच्या स्थानामध्ये जर का आपल्याला चिकित्सा करायची आहे तर स्थानाचं महत्व पहिलं आणि म्हणून तिथे स्नेहन करायला पाहिजे कारण ते वाताचं स्थान आहे म्हणून. मग स्नेहन करून मग तिथे आपण स्वेदन द्यायचं आहे.
पण हेच जर का आमाशय आहे आणि आमाशय हे कफाचं स्थान आहे आणि त्या कफाच्या स्थानामध्ये वात आलाय म्हणजे आमाशयगत वात आहे, याचं लक्षण म्हणून काय येतं, खूप जास्त उद्गार बाहुल्य येणं, खूप ढेकर येतात. मग तिथे काय करायला पाहिजे, स्थान कोणाचं आहे, आमाशयाचं, म्हणजेच कोणाचं, तर कफाचं. मग कफासाठी काय करायला पाहिजे, तर रुक्षण करायला पाहिजे. म्हणून आधी रुक्षण करा आणि मग स्वेदन द्या. या पद्धतीनं स्थानानुसार चिकित्सा करावी हा एक सिद्धांत या ठिकाणी किंवा ह्या स्वेदनाच्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून आमाशय गते वायो कफे पक्वाशयाश्रिते वृक्षपूर्वम तथा स्नेहपूर्वम स्थानानुरोधतः, स्थानानुसार चिकित्सा करावी, स्थानानुरोधतः. ओके, आले लक्षात. त्याच्या पुढे जाऊयात आपण. अल्पम वंक्षणयोः स्वल्पम दृक् मुष्क हृदये न वा. आता हे स्वेदन स्थानानुसार करायचं असं आपण बघितलं. मग आता हे स्थानानुसार करत असताना त्याचं प्रमाण शरीरातल्या कोणत्या अवयवाला आपण स्वेदन देतोय त्याच्यानुसार सुद्धा डिपेंडंट राहील. मग आता आपण वंक्षणाच्या ठिकाणी समजा करत आहोत स्वेदन. वंक्षण म्हणजे काय, ज्याला आपण मुष्क संधी म्हणतो, तर त्या ठिकाणी आपण समजा वंक्षणाच्या ठिकाणी स्वेदन करत आहे, तर तिथे स्वेदन किती करायचं, तर अल्पम, थोडंच स्वेदन करायला पाहिजे, कारण त्याच्या आत असणाऱ्या जे शुक्र आहे तर त्याला धोका पोहोचू नये त्या दृष्टीने म्हणून अल्प प्रमाणामध्ये स्वेदन करायचंय. स्वल्पम दृक् मुष्कयोः, दृक् आणि मुष्क यांच्या ठिकाणी म्हणजे डोळे आणि मुष्क यांच्या ठिकाणी काय करायचंय, तर अगदीच कमी किंवा न वा, नाहीच द्यायचं किंवा स्वेदन, किंवा कुठे तर हृदय न वा, हृदयाच्या ठिकाणी सुद्धा स्वेदन नाही द्यायचं असं आहे. मग आता आपण ज्या ज्या वेळेला सर्वांग स्वेद करतो म्हणजे 3 मुख्य ठिकाणं सांगितली की वंक्षण, दृक्, मुष्क आणि हृदय 4 सांगितले. तर ह्या ज्या वेळेला आपण विचार करतो की वंक्षण, दृक् म्हणजे दृष्टी म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी, वंक्षण डोळे, मुष्क आणि हृदय या 4 ठिकाणी स्वेदन नाही करायचं किंवा अगदीच कमी करायचं किंवा करूच नका असं म्हणतात. मग आता ज्या वेळेला आपण पेटी स्वेद देतो किंवा सर्वांग स्वेद देतो मग काय करायचं, कारण की इथे सगळीकडे स्वेदन होणारच आहे ना या भागांवरती. मग वंक्षणाच्या ठिकाणी किंवा मुष्काच्या ठिकाणी किंवा दृक्च्या ठिकाणी किंवा हृदयाच्या ठिकाणी उपरोध होऊ नये ह्या दृष्टीनं काही विशिष्ट परिहार ज्याला आपण म्हणतो तसा सांगितलेला आहे. म्हणजे काय, तर जेव्हा पूर्ण सर्वांग स्वेदन आपण करणार तर त्यावेळेला हृदयाच्या ठिकाणी कमळाची पानं ठेवावीत, डोळ्यांच्या वरती कमळाची पानं ठेवावीत, मुष्क आणि वंक्षणाच्या ठिकाणी सुद्धा कमळाची पानं ठेवावीत. हे जर का ठेवलं गेलं ना तर त्याचा जे स्वेदनाचा जो परिणाम आहे अतिरिक्त परिणाम तो येऊ नये आणि हे अवयव जे आहेत तर त्यांचं रक्षण व्हावं ह्या दृष्टीने हे स्वेदन या पद्धतीनं दिलं जातं. मग आता प्रॅक्टिकल क्वेश्चन, कमळाची पानं किंवा कमळाच्या पाकळ्या प्रत्येक वेळेला आपल्या दवाखान्यात ताज्या असतील का, मिळतील का, तर मग आपल्याला छानपैकी कमळाचं पॉन्डच बनवायला पाहिजे, मग त्याच्यात कमळं उगवलेली असायला पाहिजेत आणि मग ती आपण तोडून आणून ठेवायला पाहिजेत. मग एवढं सगळं आपल्या साधारणपणे 400, 500, 600 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये ह्या गोष्टी काही शक्य होणार नाहीत. मग काय करायचं, मग तिथे आपण एक कवलिका किंवा कापूस ओला करून ठेवणं ही गोष्ट नक्की करू शकत असतो आणि इतर पाकळ्या सुद्धा त्याच्यामध्ये आपण नक्की वापरू शकत असतो. मग त्याच्यामध्ये काय, तर मग गुलाबाच्या पाकळ्या आहेत की ज्या आपल्याला डोळ्यांवरती स्वेदन करत असताना ठेवता येऊ शकतात. तो तर सहज इझिली अवेलेबल असू शकतो, एखाद्या छोट्या कुंडीत आपण गुलाब लावू शकतो किंवा हृदयाच्या ठिकाणी किंवा वंक्षणाच्या ठिकाणी किंवा मुष्काच्या ठिकाणी अशा पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आपण ठेवता येऊ शकत असतात. समजा त्याही नसतील तर आपण साधा जो कॉटन असतो तो थोडासा ओलसर करून तो हृदयाच्या ठिकाणी, डोळ्यांच्या ठिकाणी किंवा मुष्क आणि वंक्षणाच्या ठिकाणी स्वेदन करत असताना ठेवू शकतो. सो अल्पम वंक्षणयोः स्वल्पम मुष्क दृक् मुष्क हृदयेन वा असं म्हटलंय. म्हणजे आपल्याला हे 4 ठिकाणं सांगितली ज्याच्यामध्ये आपल्याला स्वेदन नाही करायचंय किंवा अत्यल्प प्रमाणामध्ये करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर शीतशूलक्षये स्विन्नो जाते अंगानां च मार्दवे स्यात् शयनैः मृदितः शनैः मृदितः स्नातः ततः स्नेह विधिंभजेत. आता शीतशूलक्षये म्हणजे काय, तर आता शीतक्षये आणि शूलक्षये, आता आपण ज्या वेळेला स्वेदन देतोय तर स्वेदनाचं मुख्य काम काय होणार आहे, तर थंडी वाजणं कमी होणार आहे.
बरोबर. आणि हे स्वेदन झाल्यानंतर, घाम यायला लागल्यानंतर आपण म्हणतो ना, हा आता मला जर असं बरं वाटतंय, थंडी नाही वाटत आहे. जसं तुम्ही कधी हिमालयन ट्रिपमध्ये जर का गेला असाल, तर तिथे चालत असताना बुटांमध्ये समजा बर्फ गेला, तर जे काही होतं ना, अगदी बुटांच्या आतमध्ये सुद्धा सुया टोचल्यासारख्या त्या बर्फाच्या वेदना होत असतात. मग अशा वेळेला तो बूट काढून सर्वसाधारणतः एखादी जी शेकोटी पेटवलेली असते, तर त्याच्या ठिकाणी जाऊन आपण ते गरम करतो आणि मग म्हणतो की हा आता जरा बरं वाटतंय. म्हणजे काय, तर शैत्य मोडणं किंवा अंगातली थंडी मोडली, तर तसं होणं, असं व्हायला हवं. तो शीतक्षय म्हणजे थंडीचा क्षय झाल्यानंतर आणि शूलक्षय म्हणजे दुखणं कमी झाल्यानंतर काय करावं, स्विन्ना हा म्हणजे स्वेदन झाल्यानंतर जाते अंगानांच्या मार्दवे, अंगांच्या ठिकाणी मार्दव उत्पन्न झाल्यानंतर म्हणजे त्याच्या ठिकाणी असणारा स्पॅझम कमी होणं किंवा त्याच्या ठिकाणी मृदुता येणं, मसल्स जे आहेत ते लवचिक होणं, असं झाल्यानंतर स्यात् शनैः मृदितः स्नातः. म्हणजे आता हे स्वेदनाच्या काय म्हणू आपण, ज्याला लक्षण सांगितलेलं आहे की किती चांगल्या प्रमाणामध्ये स्वेदन करावं किंवा किती प्रमाणामध्ये स्वेदन करावं, किंवा त्याचं सिद्धी लक्षण ज्याला म्हणू, की शीतक्षूलक्षय म्हणजे थंडी वाजणं कमी होणं, अंग दुखणं कमी होणं, स्विन्न म्हणजे घाम येणं, जाते अंगानांच्या मार्दवे, स्विन्ने जाते म्हणजे स्वेदन निघणं म्हणजे घाम अंगातनं निघणं, त्याच्यानंतर अंग मृदू होणं, असं झाल्यानंतर स्यात काय करावं, शनैः मृदितः स्नातः, सावकाश अंग घासून, मृदित म्हणजे काय मर्दन करून काय करावं, तर स्नान करावं. आणि मग ततः स्नेह विधीं भजेत, त्याच्यानंतर स्नेहविधीप्रमाणे परिचार करावा. त्या स्नेहविधीप्रमाणे पथ्य सांभाळावं, असा त्याचा अर्थ झाला. जे स्नेहविधीमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या स्नेहन चालू करत असताना, तर त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे. आता हे काय सांगितलंय, तर योग्य किंवा स्वेदन उत्तम झाल्याचं लक्षण हे सांगतात. मग त्याच्यानंतरचं जे आहे ना, ते पित्तास्र कोपतृन्मूर्छा स्वरांग सदन भ्रमाः संधिपीडा ज्वरश्याव रक्तमंडलदर्शनम् स्वेदातियोगात् छर्दिश्च तत्र स्तंभनमौषधम् विषक्षार अग्नि अतिसार छर्दी मोह आतरेषु च. आता इथे काय काय करावं किंवा स्वेदनाचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं हे सांगितलंय. म्हणजे पेटीमध्ये पेशंटला ठेवल्यानंतर ठेवल्याने आपण निघून गेलो ही गोष्ट नाही करू शकत, तिथे थांबायला पाहिजे. त्याच्यामध्ये घाम येतोय का, कपाळावर घाम आलाय का, आता थंडी वाजत नाहीये ना, दुखणं कमी झालंय ना, हे प्रश्न तिथे विचारायला पाहिजेत आपण. मग तसं झाल्यानंतर स्वेदन बंद करणं, साधारणपणे 20 ते 25 मिनिटं स्वेदन देणं हे मिनिटांच्या भाषेमध्ये जर बघितलं तर योग्य ठरतं. त्याच्यातून पेशंट टू पेशंट ते डिफर करतं. मग आता काही कारणास्तव समजा जास्त स्वेदन झालं की काही वेळेला असं होतं बरं का, की विशेष करून जे डायबेटिक पेशंट्स असतात तर त्यांना न्यूरोपॅथी असल्यामुळं घाम येतो, पण त्यांना घाम आलेला समजत नसतो किंवा त्यांना गरम किंवा उष्णता जाणवतच नसते. इव्हन पिंडस्वेद करताना तुम्ही ज्यांनी केला असेल ना त्यांना अनुभव असेल की पिंडस्वेद करताना आपल्या हाताला चटके बसत असतात करताना, परंतु पेशंट म्हणतो की छे छे काही गरमच नाही, गारच आहे असं सांगत असतो. मग असं का बरं होतं, तर ह्याचं कारण असं असतं की त्याचा जो सेन्सिटिव्हिटी आहे ना पेशंटची ती कमी झालेली असते. आणि त्या कारणामुळे जर का चुकून जास्त प्रमाणामध्ये स्वेदन दिलं गेलं तर काय होईल हे आता पुढे सांगतात. अशीच एक केस तुम्हाला थोडीशी सांगायची वाटते. एक पेशंट होता आणि बोटाला फक्त ते चिप्प किंवा आपण जसं हे म्हणतो ना नख कुनख, तर तसं झालेलं होतं की साईडचे जे असतात ते नख कापताना ते आत गेल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन बसतं तशा पद्धतीनं. त्याला सांगितलेलं होतं की ठीक आहे तू त्याला हे लाव, पोटीस लाव. पोटीस कसं करायचं सगळं लिहून दिलेलं होतं. आणि ते लावताना किती गरम आहे हे बघितलंच गेलं नाही आणि ते लावलं गेलेलं आणि त्या पद्धतीनं बंद झालेत. असे पण पेशंट आपण काही हॉस्पिटलमध्ये की अरे पोटीस सांगितलं पण ह्या पद्धतीत. म्हणजे पेशंट जर डायबेटिक असेल ना तर ह्या गोष्टींची काळजी आपल्याला जास्त घ्यावी लागते. जे पेशंट जरी म्हटला की नाही मला गरम लागत नाहीये, तरी आपल्याला माहिती आहे की किती टेम्परेचर आहे आणि त्याच्यानुसारच आपण त्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि मग अशा काही कारणांमुळे समजा स्वेदनाचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं, तर पित्तास्र कोप, पित्त रक्त या दोघांचा कोप, अस्र म्हणजे रक्त, पित्त कोप जे पित्त वाढल्याची सगळी लक्षणं दिसतील किंवा रक्त प्रकोपाची लक्षणं दिसतील. त्याच्यानंतर तृण मूर्छा
तृषा. पेशंट जर का स्वेदन पेटीत आपल्याला मागायला लागला ना की तहान लागले पाणी द्या, तर समजायचं की स्वेदन आता इथे थांबवायला पाहिजे. त्याच्यानंतर मूर्छा, थोडस चक्करल्यासारखं होतंय पेशंट, तर स्वेदन थांबवल्या पाहिजे. त्याच्यानंतर स्वर अंग साध सदन आणि भ्रम. स्वर साध, त्याचा आवाज गळून गेल्यासारखा होतो. त्याच्यानंतर अंग साध, एकदम थकून गेल्यासारखं होतं. आणि सदन, एकदम म्हणजे याला म्हणतो ना अंग गळफटल्यासारखं होणं, तर तसं होणं. आणि भ्रम, चक्कर येते. त्याच्यानंतर संधी पीडा, जास्त गरम झाल्यानंतर इरिटेशन व्हायला लागतं सांध्यांच्या ठिकाणी. त्याच्यानंतर ज्वर, खूप जास्त स्वेदन दिल्यानंतर ज्वर येणं हा सुद्धा भाग होत असतो. आपण हीट स्ट्रोकचे पेशंट बघतो, तर हीट स्ट्रोकच्या पेशंट मध्ये सुद्धा टेम्परेचर वाढलेलं असतं त्यांचं. आता उष्णता बाहेर आहे म्हटल्यानंतर शरीराने पर्स्पिरेशन करून ऍक्च्युअली उष्णता कमी करायला पाहिजे, पण ते एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये जर ती गोष्ट झाली ना तर ते मेकॅनिझम जो आहे तो वर्कआउट होत नाही आणि म्हणून शरीराचं टेम्परेचर वाढतं आणि म्हणून ज्वर हे लक्षण सुद्धा येतं. त्याच्यानंतर शाव रक्त मंडल दर्शनम, म्हणजे मंडल म्हणजे सर्क्युलर पॅचेस दिसायला लागतात. कसे, तर शाव आणि रक्त म्हणजे काळपट लालसर वर्णाचे असे पॅचेस त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आता शाव रक्त मंडल दर्शनम असं जेव्हा म्हटलं जातं ना, तर त्यावेळेला हिमरेजिक पॅचेस ह्या सुद्धा गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये करायला हवा. अगदीच पित्त प्रकृतीचा पेशंट आहे, डायबेटिक आहे, धातुपाक असणार आहे आणि आपल्याला लक्षातच नाही येते की हे स्वेदन पेशंटच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो तर ते आपल्या दृष्टीने आपण ठीक आहे म्हणतो, पण पेशंटला सहन नाही झालं तर त्याच्याप्रमाणे ह्याच्या काय म्हणतो थोडेसे ब्लिडिंग होण्याची शक्यता असते, कॅपिलरी ब्रेकेज होतं आणि म्हणून शाव रक्त मंडल दर्शनम. त्याच्यानंतर स्वेद अतियोगात छर्दिश्च, स्वेदाचा जर अतियोग झाला तर त्याच्याने अजून काय होऊ शकतं, छर्दी, उलट्या सुद्धा होऊ शकतात. आणि तत्र स्तंभनम औषधम, असं जर सगळं झालं तर त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर स्तंभन हे औषध द्यायला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये विष क्षाराग्नी अग्निसार छर्दी मोह आतुरेषु च. आता ज्या वेळेला इतर कारणांमुळं म्हणजे काय, तर विषामुळं, क्षारामुळं, म्हणजे क्षाराने पण दग्ध होतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर अग्नी म्हणजे अग्निकर्माच्या वेळेला अति दग्ध झालं तर, त्याच्यानंतर अतिसारामध्ये, छर्दीमध्ये आणि मोह ह्या व्याधींमध्ये हे सगळं असताना सुद्धा स्तंभक औषधच वापरावी लागतात. आणि म्हणून क्षार किंवा अग्निकर्म झाल्यानंतर तिथे आंबट गोष्टी ज्या आहेत ना, विशेष करून क्षार झाल्यानंतर आंबट गोष्टी तिथे टाकाव्यात असं म्हटलंय, म्हणजे तो दाह आहे तो कमी होत असतो. सो ताकाने त्या ठिकाणी हे करणं किंवा इवन जलसोम किंवा जात्यादी तेल ही अग्निकर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी लावणं, ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. हे सुद्धा आपण सम्यक दग्ध झाल्यानंतर लावतो. इथे जो विचार आलेला आहे ना, हा संपूर्ण जो आहे विचार, त्याच्यामध्ये अति प्रमाणामध्ये जर स्वेदन झालं तर काय करावं, तर महत्वाचं सूत्र म्हणजे स्तंभन करावं. या सगळ्यांमध्ये स्तंभन हे एकच महत्वाचं औषध आहे. त्यानंतर स्वेदनम गुरु तीक्ष्णोष्णम प्राय स्तंभनम अन्यथा. स्वेदन औषधं कशी असतात, तर स्वेदन कसं आहे, तर गुरु तीक्ष्ण आणि उष्ण. ओके, स्वेदनाची जी औषधं, स्वेदनासाठी जी औषधं बनवली जातात, घेतली जातात, तर ती कशी आहेत, ते गुरु आहेत, तीक्ष्ण आहेत आणि उष्ण आहेत. म्हणजे आता स्वेदनासाठी आपण काय वापरतो, तर उपनाहासाठी बघा, नागवेलीचं पान तीक्ष्ण आहे, उष्ण आहे. लसूण तीक्ष्ण आहे, उष्ण आहे. बाजरीचं पीठ वापरलं जातं, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, गुरु आहे. तर अशी स्वेदनाची औषध असतात. आणि प्रायः स्तंभनम अन्यथा, अन्यथा म्हणजे त्याच्या विपरीत. स्वेदनाची जर का औषधं गुरु तीक्ष्ण उष्ण आहेत, तर स्तंभनाची जी औषधं आहेत ना ती लघु मंद आणि शीत अशी असणार. सो स्नेहन आणि स्नेहनचं अपोजिट रुक्षण, तसं स्वेदनचं अपोजिट जे आहे ते स्तंभन. त्याची जी औषध आहे ती परफेक्टली त्याच्या अपोजिट गुणधर्मांची आपल्याला मिळतात. ह्याच्यानंतर जे आहे ते प्रायस तिक्तकम कषायंच मधुरंच समासतः. ओके, ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा 2 एडिशन्स मध्ये फरक आहे इथे. प्रायः तिक्तम कषायंच मधुरंच समासतः. थोडक्यात कसं की तिक्त कषाय आणि मधुर अशी जी औषधं आहेत, तिक्त कषाय आणि मधुर, ती जी आहेत ती स्तंभनाची औषधं आहेत विशेष करून. ओके,
त्याच्यानंतर स्तंभित स्यात् बले लब्धे यथोक्त आमय संशयात. आता स्तंभन आपण केलं समजा हे सगळ्या औषधांनी. कुठलं औषध आपण वापरणार स्तंभनासाठी? तर लघु, मंद आणि शीत गुणाचं. मग स्तंभन झाल्यानंतर स्तंभिते स्यात् बले लब्धे, जे स्तंभन केल्यानंतर बल प्राप्त झालं की त्याच्यानंतर यथोक्तामय संशयात, मग त्याच्यानंतर जी त्या व्याधीची चिकित्सा आहे ती करावी. ओके. त्याच्यानंतर स्तंभत्वक स्नायू संकोच कंप हनुग्रहैः पादोष्ठत्वकरैः शावैः तिक्तस्तंभितमादिशेत असं म्हटलंय. आता ह्याचा अर्थ काय आपण बघूया. स्तंभित स्यात् बले लब्धे यथोक्तामय संशयात. त्याच्यानंतर स्तंभ त्वक स्नायू संकोच कंप हृद वाक हनुग्रहैः पाद ओष्ठ त्वक करैः शावैः अतिस्तंभितमादिशेत. अतिस्तंभन सुद्धा आपण करतोय हा. तर स्तंभन करत असताना अति प्रमाणामध्ये जर स्तंभन झालं तर काय होईल? अतिस्तंभितम आदिशेत. आदिशेत म्हणजे त्याची लक्षणंही जाणून घ्यावीत. तर स्तंभ त्वक स्नायू संकोच, अंग जखडल्यासारखं होतं. स्तंभ जसं मग अशी म्हटलं की हिमालयामध्ये फिरत असताना आपल्याला पाय एकदम जड झाल्यासारखे, म्हणजे अगदी ह्याच्यासारखे खांबासारखे व्हायला लागतात. तर स्तंभ म्हणजे खांब, बरोबर, म्हणजे खांबासारखा होतो, त्याला लवचिकता राहत नाही आणि म्हणून स्तंभ. अतिस्तंभन झालं तर स्तंभ हे लक्षण दिसतं. त्याच्यानंतर त्वक स्नायू संकोच, त्वचा स्नायू यांच्या ठिकाणी संकोच उत्पन्न होतो. त्याच्यानंतर कंप थरथरायला होतं. त्याच्यानंतर हृद वाक अनुग्रह, हृदयाचा ग्रह म्हणजे खूप थंडीने हृदय चालायचं, त्याची जी गती आहे ना ती सुद्धा कमी होते. त्याच्यानंतर वाक वाणी, आपल्याला बोलणं जे आहे ना ते सुद्धा पॉसिबल होत नाही. हनुग्रह, जे हनुसंधी आहे तोच जखडल्यासारखा होतो खूप जास्त जर स्तंभन झालं तर. त्याच्यानंतर पाद ओष्ठ त्वक करैः शावैः, पाद ओष्ठ आणि त्वक आणि कर, पाय ओठ त्वचा आणि कर म्हणजे हात, म्हणजे ज्याला आपण पेरिफेरल सायनोसिस म्हणतो, तर तशा पद्धतीची शावैः अतिस्तंभितमादिशेत, अतिस्तंभनाची ही लक्षणं आहेत. सो ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की ज्या वेळेला ब्लड सर्क्युलेशन जे आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस आले की ह्या पद्धतीची आपल्याला लक्षणं दिसत असतात. आणि म्हणून स्तंभन करत असताना सुद्धा किती प्रमाणामध्ये स्तंभन करायचं हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे शीतगुणाचे द्रव्य वापरत असताना किंवा लघु शीत आणि मंद गुणाची द्रव्य, जे स्तंभनाची द्रव्य सांगितली ते करत असताना आपण किती प्रमाणामध्ये स्तंभन करतोय ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या राहतात. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये न स्वेदयेत अतिस्थूल रुक्ष दुर्बल मूर्छितान स्तंभनीय क्षतक्षीणम अमद्य विकारिणः तिमिर उदर विसर्प कुष्ठ शोषाढ्य रोगिणः पीत दुग्ध दधी स्नेह मधुन कृत विरेचनानां. आता कुणाकुणाला स्वेदन द्यायचं नाही हे सांगतात. न स्वेदयेत, स्वेदन देऊ नये. कुणाला? अतिस्थूल, खूप जास्त स्थूल आहे त्याला स्वेदन देऊ नये. आता खूप स्थूलता असताना आपण तर बघतो की स्नेहस्वेदन केल्यानंतर घाम निघून गेला की वजन कमी येईल ना, पण अतिस्थूल जिथे जिथे आहेत ना तर तिथे स्वेदन नाही द्यायचं. ह्याचं कारण काय की एकटा मेदच आहे शरीरामध्ये, बाकीचे धातू जे आहेत ना तर ते शोष या अवस्थेमध्ये असतात आणि म्हणून मेदाला स्वेदन जर का जास्त प्रमाणात दिलं तर धातूपाक वाढतो आणि म्हणून अतिस्थूलाच्या ठिकाणी स्वेदन नाही द्यायचा. न स्वेदयेत अतिस्थूल. वृक्ष, जो वृक्ष आहे त्याला सुद्धा स्वेदन नाही द्यायचंय. वृक्ष म्हणजे काय? तर वृक्षण केलेला किंवा जो वृक्ष प्रदेशात राहतोय किंवा आहार विहार त्याचा वृक्ष आहे म्हणून स्वतः वृक्ष झालेला आहे अशा पेशंटला सुद्धा स्वेदन नाही द्यायचं. मग तिथे आधी स्नेहन करायला हवं. त्याच्यानंतर दुर्बल, ज्याला ताकदच नाहीये अशा माणसाला सुद्धा स्वेदन नाही द्यायचं. किंवा त्याच्यानंतर आहे मूर्छित, ज्याला थोडंसं काही झालं की मूर्छा येते किंवा तशी सवय आहे अशा लोकांना सुद्धा स्वेदन द्यायचं नाही.
त्याच्यानंतर स्तंभनीय म्हणजे ज्यांना स्तंभन देणं योग्य आहे असे जे जे पेशंट वरती जे आपण बघितले ना की अतिसार असताना हे असताना काय करावं तर स्तंभन द्यावं. तर असे जे स्तंभन देण्यायोग्य पेशंट जे आहेत तर त्यांना सुद्धा स्वेदन देऊ नये. स्तंभनीय आणि क्षतक्षीण क्षतक्षीण हा व्याधी असताना स्वेदन देऊ नये. क्षतक्षीण म्हणत असताना राजयक्ष्म्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये येतो किंवा रादर क्षतक्षीणाचा अंतर्भाव राजयक्ष्म्यामध्ये होतो. मग राजयक्ष्म्यासारख्या पेशंट्स मध्ये सुद्धा बलम तस्य हि विटबलम असं म्हटलेलं आहे आणि सर्व धातू क्षयार्तस्य त्याच्यामध्ये धातूंचा क्षय एवढा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून धातुपाक होऊ नये म्हणून क्षतक्षीणामध्ये सुद्धा स्वेदन नाही द्यायचा. त्याच्यानंतर क्षाम आणि मद्य विकारिण हा मद्य पीत म्हणजे मद्यापासून तयार झालेले जे विकार आहेत. क्षाम म्हणजे जे क्षाम वगैरे असं जे म्हटलं जातं जे अगदी गळून गेलेले लोक आहेत त्यांना सुद्धा स्वेदन देऊ नये. आणि मद्य विकारिण हा जो नित्य मद्य सेवन करतोय आणि त्याच्यामुळे त्याला मद किंवा मदात्यासारखे जे विकार झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्वेदन देऊ नये. का बरं तर मदात्य असं ज्या वेळेला आपण विचार करतो ना तर त्यावेळेला शरीरामध्ये विकृती पित्ताची असणं हा प्रकार आधीपासूनच आहे आणि ज्या वेळेला स्वेदन दिलं जातं तर त्यावेळेला हे विकृत पित्त आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणून मद्यविकार वाढण्याची शक्यता आहे. मदात्य वाढण्याची शक्यता आहे म्हणून तिथे स्वेदन नाही द्यायचं. त्याच्यानंतर तिमिर उदर विसर्प तिमिरामध्ये स्वेदन नाही द्यायचा. तसंच उदरामध्ये तिमिर हा ह्याचा व्याधी डोळ्यांचा व्याधी डोळ्यांच्या ठिकाणी पण आपण बघितलं की अस्वेद्य आहे म्हणून तिमिरामध्ये स्वेदन नाही. त्याच्यानंतर गर आणि उदर असं म्हटलंय गर विष घेतलेलं असताना स्वेदन नाही द्यायचा. स्वेदन दिलं ना उष्णतेचा संपर्क आला की विष आणि पित्त या दोन्ही गोष्टी वाढणार आहेत म्हणून त्या ठिकाणी गराच्या ठिकाणी सुद्धा स्वेदन नाही द्यायचं. त्याच्यानंतर विसर्प ज्याला आपण धावरं म्हणतो किंवा हर्पीज म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये तर असं असताना सुद्धा स्वेदन नाही द्यायचं. का तर हा सुद्धा रक्तज व्याधी आहे आणि रक्त आणि पित्त साहचर्याने राहतात. स्वेदन दिल्यानंतर पित्ताचा प्रकोप होईल आणि मग व्याधी वाढेल म्हणून तिथे सुद्धा स्वेदन नाही द्यायचं. त्याच्यानंतर कुष्ठ शोष आणि आढ्य रोगिणा हा कुष्ठ म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारची जी कुष्ठ आता कुष्ठाच्या जर का आपण चिकित्सेमध्ये बघितलं ना तर तिथे स्नेहन स्वेदन करून वमन विरेचन द्या वगैरे असं सगळं म्हटलेलं आहे बरोबर. तर त्या ठिकाणी हे स्वेदन देत असताना म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं की आपण स्थौल्यामध्ये पण स्वेदन वापरतोय त्याच्यानंतर कुष्ठामध्ये पण स्वेदन द्या म्हटल्यात नंतर तर मग इथे याचा अर्थ असा घ्यायचा की अस्वेद्य म्हणजे ही काय काळ्या दगडावरची पांढरी रेघ असं नाही की नाही म्हणजे नाहीच द्यायचा पण अशा पेशंटमध्ये खूप विचारपूर्वक स्वेदन द्यायला पाहिजे आणि ते देत असताना वृक्ष स्वेद द्यायचं का स्निग्ध स्वेद द्यायचं ह्याचा एक मुख्य विचार आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर शोष आणि आढ्य रोगिण हा शोष म्हणत असताना पुन्हा कसं होतं ज्याला आपण राजयक्ष्मा म्हणतो असे पेशंट मध्ये नाही द्यायचा. आणि आढ्य रोगी म्हणजे त्याच्यामध्ये विशेष करून आमवात किंवा वातरक्त ह्या दोघांचा समावेश होतो अशा पेशंटना स्वेदन नाही द्यायचं. त्याच्यानंतर अजून कुणाकुणाला स्वेदन नाही द्यायचं तर पीत दुग्ध दधी स्नेह मधून कृत विरेचरण ज्यांनी ज्यांनी दूध प्यायलेलं आहे दही घेतलेलं आहे मध घेतलेलं आहे आणि विरेचन ज्यांचं झालेलं आहे अशांना स्वेदन नाही द्यायचं. आता कुठलंही शोधन झाल्यानंतर लगेच स्नेहन स्वेदन तर नाहीच द्यायचं आपण बरोबर म्हणून विरेचन झाल्यानंतर स्वेदन देऊ नये. तसं ही वरती आपण बघितलं की अतिसार असताना स्वेदन देऊ नये. विरेचन आणि अतिसार हा दोन भाग वेगळा आहे पण जिथे विरेचन झालेलं आहे किंवा जिथे अतिसार झालेला आहे तिथे शरीरामध्ये अपधातू निघून गेलेला आहे शरीरातनं हे तर दोन्हीकडचं फॅक्टर सेमच आहे बरोबर. सो त्याच्यामुळं या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की अपधातू किंवा शरीरातलं सोमत्व याचा विचार करून मगच स्वेदनाची रचना करायला पाहिजे. त्याच्यानंतर दही किंवा दूध किंवा मध घेतलेलं असताना स्वेदन करू नये. दही आणि मध यांचा जर विचार केला तर यांचा अजीर्ण असताना स्वेदन केलं त्यांचे अजीर्ण जे आहेत ते त्रासदायक आहेत आणि म्हणून स्वेदन त्यावेळेला देऊ नये. त्याच्यानंतर भ्रष्ट दग्ध गुद ग्लानी क्रोध शोक भयान्वितम भ्रष्ट दग्ध गुदग्लानी गुदभ्रष्ट झालेला असताना म्हणजे काय तर ज्या वेळेला जो एनल आहे तर तो एरिया बाहेर येत असेल तर तसं असताना स्वेदन देऊ नये कारण की ते मर्म आहे आणि तिथे स्वेदन झाल्यानंतर त्रासदायक गोष्टी घडणार आहेत म्हणून. त्याच्यानंतर ग्लानी असताना स्वेदन देऊ नये. क्रोध शोकान्वितान क्रोध आणि शोक जो चिडलेला आहे किंवा जो खूप खिन्न आहे त्याला सुद्धा स्वेदन देऊ नये.
आता मानसिकतेचा सुद्धा विचार या स्वेदनामध्ये आलेला आहे, ह्याचा विचार करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की मानसिक पेशंट्सच्या मध्ये सुद्धा आपण शिरोधारा सांगितली किंवा नस्य सांगितला, तर ज्याची तयारी नसते ना, तर तो टेबलवर झोपला की एकदम इरिटेबल होऊन जातो आणि रादर त्या इरिटेशनमुळे सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही वेळेला हा व्याधी वाढतो. मग अशा वेळेला त्याची तयारी, मनाची तयारी असणं हा भाग खूप महत्वाचा राहतो आणि म्हणूनच ती मनाची तयारी करून मगच अशा पेशंटला स्वेदनासाठी घ्यायला पाहिजे. क्षुतृष्णा कामला पांडू मेहिन पित्त पीडितान. जिथे क्षुधा लागलेली आहे, भूक लागली तरी नाही त्याचं स्नेहसदन करून घ्या असं नाही. भूक लागलेली असेल तर अधिक क्षुधा शांती व्हायला पाहिजे, त्याचं अजीर्ण आहे त्याचं पचन व्हायला पाहिजे. त्याच्या स्नेहसदनासाठी जेव्हा जेव्हा पेशंट आपल्या दवाखान्यात येतात त्यावेळेला आपण त्यांना टाइम टेबल द्यायला पाहिजे की तुम्ही किती वाजता जा, किती वाजता स्नेह घ्या, जेवण किती वाजता घ्या आणि स्वेदनासाठी किती वाजता या, ह्या सगळ्या गोष्टींना पण अर्थ राहतो. त्याच्यानंतर कामला अर्थातच पित्ताचा व्याधी आहे, पित्त विकृती त्याच्यामध्ये निर्माण आणखीन होण्याची शक्यता आहे म्हणून नाही. त्याच्यानंतर पांडू पित्ताचा व्याधी, मेहिनहा प्रमेहामध्ये सुद्धा स्वेदन नाही द्यायचं आणि पित्त पीडितान पित्ताचे विकार कुठलेही असताना स्वेदन देताना 10 वेळेला विचार करून मगच स्वेदन द्यायला हवं. आणि गर्भिणी पुष्पिताम सुताम मृदूच्या अत्यैके गदे, गर्भिणीच्या ठिकाणी स्वेदन नाही द्यायचंय. पुष्पित म्हणजे रजस्वला अवस्थेमध्ये स्वेदन नाही द्यायचंय. त्याच्याच बरोबर सुताम, सुताम म्हणजे सुतिका अवस्था असताना स्वेदन नाही द्यायचं. आणि हे जर का द्यायचंच असेल आपल्याला स्वेदन अशा कंडिशन्स मध्ये अत्यैके गदे, तर मृदू असं म्हटलंय की अत्यैकता आहे की आता द्यायलाच लागणार आहे स्वेदन असं आहे, तर मग तिथे काय करा, तर मृदू स्वेदन द्या, जास्त प्रमाणामध्ये स्वेदन नाही द्यायचं. सो अस्वेदनीय जे आहे ना, ते खूप मोठी लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसते, बघायला मिळते. सो अस्वेद्य जे जे लोक आहेत त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे विशेष करून 3-4 कॅटेगरीज येतात. तर एक म्हणजे पित्ता व्याधी असतानाचे सगळे पेशंट जे आहेत तर ते या अस्वेद्य या कॅटेगरीमध्ये येतात, पित्ताचे सगळे व्याधी. दुसरे जे आहेत ते हृदयाचे आणि डोळ्यांचे व्याधी की जे अस्वेद्य अवयव म्हणून सांगितलेले आहेत. तिसरे जे आहेत त्याच्यामध्ये मद्य किंवा विष हे घेतलेले पेशंट्स की ज्याच्यामुळं आणखीन वाढण्याची शक्यता आहे. आणि तिसरा जो महत्वाचा भाग येतो त्याच्यामध्ये धातुपाक असताना म्हणजे क्षतक्षीण आहे, शोष आहे, प्रमेय आहे असे असतानाचे पेशंट्स, या 4 कॅटेगरीच्या लोकांना स्वेदन देऊ नये. आणि स्वेदन देत असताना द्यायचंच झालं तर खूप विचारपूर्वक ते द्यायला हवं. याच्यानंतरचा एक श्लोक वाचून थांबूयात, काही तुमचे प्रश्न किंवा शंका असतील तर त्या घेऊयात. ओके, त्याच्यानंतरचा श्लोक आहे हा, आपण हे वाचलं आता. न स्वेदयत अतिस्थूल रूक्ष दुर्बल मूर्छितान स्तंभनीय क्षतक्षीणम मध्य हे जे आहे ना क्षतक्षीणम क्षाम मध्य विकारिणः. त्याच्यानंतर तिमिर उदर विसर्प कुष्ठ शोषाढ्य रोगिणः पीत दुग्ध दधी स्नेह मधुन कृत विरेचनान भ्रष्ट दग्ध गुदग्लानी क्रोध शोक भयार्दितान क्षुतृष्णा कामला पांडू मेहिन पित्त पीडितान गर्भिणीं पुष्पितां सोतां मृदू च अत्यैके गदे. 24वा श्लोक आहे हा, इथपर्यंत आपला झालाय. त्याचा पुढचा जो श्लोक आहे तेवढा आपण वाचूया. श्वास कास प्रतिश्चाय हिद्मा आत्मानौ विबंदिषु स्वरभेद अनिल व्याधी श्लेष्मा आमस्तंभ गौरवे अंगमर्द कटित पार्श्व पृष्ठकुक्षी हनुग्रहे महत्वे मुष्कयोः खलु आयामे वातकंटके. आता ह्याच्यामध्ये पुढे स्वेदन देण्यासाठी योग्य कोण कोण आहे हे सगळं वर्णन आलेलं आहे, ते आपण नेक्स्ट टाइम बघूयात. तुमच्या शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि युट्यूब वरती असाल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके, शंका घेऊयात आपण. ओके, एक फिमेल पेशंट आहे 40 वर्षाची, चेहऱ्यावर तारुण्य पिटिकेचे डाग आहेत, चेहरा खवल्या काळवंडलेला आहे, ॲनिमिया आहे, कसा विचार करावा. आता वय 40 आहे म्हणजे तारुण्य पिटिका असं म्हणत असताना त्याचाही संबंध जो जास्ती आहे ना
तर तो तारुण्य पीडिकेपेक्षा सुद्धा इरेग्युलर मेन्सेस असणं किंवा त्याच्यामध्ये काही इतर त्रास असणं किंवा फायब्रॉइड्स असणं ह्या दृष्टीने सुद्धा ह्या पेशंटचा विचार आपण करायला हवा. त्याच्यामध्ये औषधं जर का आपल्याला वापरायची झाली, फिमेल पेशंट आहे, 40 वर्षे, तारुण्य पीडिका आहे वगैरे, तर फेस पॅक लावणं वगैरे ह्या गोष्टी तर ठीक आहेत, पण त्याच्याच बरोबरीनं बीजजनन किंवा ओव्युलेशन चांगलं व्हावं ह्या दृष्टीने काही औषधं द्यायला हवे, म्हणजे हे एवढे पिंपल्स किंवा ह्या गोष्टी चेहऱ्यावरती येणार नाहीत. मग त्याच्यामध्ये गुडूची, नारायणी आणि शंख हे 2 वेळेला पोटामधून या पद्धतीनं दिलं तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. तसंच ज्या वेळेला 40 वय आहे आणि चेहऱ्यावर एवढे डाग राहत आहेत, तर ह्याचा अर्थ असा आहे की धातू पाकाशी संबंध त्याचा राहतो आणि म्हणूनच एखादं रसायन जसं गुडूची रसायन आहे ना, तर ते सकाळच्या वेळेमध्ये देणं, असं जर केलं तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. तसंच रात्री एखादं कृमिघ्न औषध अशा पद्धतीनं वापरायला पाहिजे, जसं की विडंगारिष्ट आहे किंवा आपण विडंग कंपिल या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये वापरू शकत असतो. सो त्याने ते कमी यायला पाहिजे. फक्त चेहऱ्याला लेप लावून कमी येणार नाही ही मात्र नक्की. ओके. हृदय इज अस्वेद्य, फिर हम हृदय बस्ती कैसे बताया गया था. हृद बस्ती जो आहे ना, त्याच्यामध्ये स्वेदनापेक्षा सुद्धा स्नेहन अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळी घृत आपण वापरतो. हृदयाच्या ठिकाणी काय आहे तर प्रामुख्याने ओज आहे, बरोबर, आणि घृत जे आहे ते ओजस्कर आहे आणि म्हणून वेगवेगळी घृत, सिद्ध घृत जी आहेत ना, तर ती हृदयाच्या ठिकाणी हृदबस्तीसाठी वापरली जातात. आता हृदबस्ती म्हणत असताना स्वेदन होणं हा भाग काही प्रमाणात घडतो, परंतु स्वेदन जे करायचं ना हृदयाच्या ठिकाणचं आपण हृदबस्ती लावताना ते काही खूप गरम किंवा कडक नसतं, कोमट असतं. सो त्याच्यामुळे सुख स्वेद ज्याला म्हणतो किंवा मृदू स्वेद ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं त्याचा परिणाम येतो आणि प्रामुख्यानं हृदयाच्या ठिकाणी करत असताना घृत वापरत असल्यामुळं त्याच्यामध्ये एक भाग महत्वाचा असा राहतो की घृतांमुळे ओजस्करत्व त्याला येतं. सो ओज वाढणं हा भाग त्याच्यामध्ये जास्ती करून आपल्याला दिसतो. श्वास व्याधी में भी अतसी उपनाह करते हैं. बरोबर आहे. श्वासामध्ये कसं आहे ना की उपनाह हे करत असताना तिथलं जे लोकल सिक्रिशन्स जे आहेत तर ते निघून स्रोतस मोकळी व्हावीत ही गोष्ट त्याच्यामध्ये अपेक्षित असते. आणि ह्याच्यामध्ये आता आपण बघत असताना हे स्वेदनाचं प्रमाण किती वापरायचं हे सुद्धा महत्वाचं बघायला पाहिजे, किंवा स्वेदन करत असताना एकदम सरसकट स्वेदन सांगितलंय असं नाही करायला पाहिजे. आणि पेटी स्वेद देताना किंवा जेंताक प्रकारचा स्वेद देताना किंवा ताप उपनाह जे वेगवेगळे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ताप उपनाह आहेत ना, तर त्याच्यामध्ये प्रमाण स्वेदनाचं कमी आहे, पण त्याच्या पुढे रुक्षण स्वेद किंवा आपण ज्याला हे म्हणतो की खालती कोळसे पेटवून ठेवायचे, वरती पेशंटला झोपायला लावायचं आणि मग स्वेदन देणं, वृक्ष स्वेद जे आहेत ना त्याच्यामध्ये विचार नक्की ह्याचा करायला पाहिजे. एवीएन के पेशेंट्स में वक्षण संधि प्रदेश में बस्ती देना ठीक रहेगा की नाही क्षीर बलातील, ताकि वहा भ्रूण कार्य हो सके. चालेल ना. एव्हीएनचे जे पेशंट्स असतात ना त्याच्या ठिकाणी आपल्याला बस्तीचा उपयोग चांगलाच दिसतो नेहमी, आणि मग त्या ठिकाणी पंचतिक्त बस्ती सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये मग विविध सिद्ध स्नेह किंवा सिद्ध क्षीर ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला वापरता येत असतात आणि वादाचं शमन झाल्यानंतर त्याचा परिणाम चांगलाच दिसतो. सो क्षीरबला तेल वगैरे ह्या गोष्टी चांगल्याच आहेत, आपण नक्की वापरू शकतो तिथे. वन फिमेल पेशंट 46, पित्त प्रकृती 76 वेट आहे. ओके. हॅव्हिंग बल्की युटर्स, 46 वय आहे, पित्त प्रकृती, बल्की युटर्स आहे, इन्क्रीज युटेराइन व्हॉल्यूम. ओके. नेबोथियन सिस्ट आहे, स्पॉटिंग 10 दिवसांनी होतं आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग आहे, बट गिव्हिंग मेडिसिन्स ब्लिडिंग स्टॉप, बट बल्की युटर्स इज देअर. ओके. बल्की युटर्स आहे ना, तर याचा अर्थ असा की एंडोमेट्रियल थिकनेस किती आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. त्याच्यानंतर काही वेळेला एंडोमेट्रियल थिकनेस बराच वाढत असतो आणि एंडोमेट्रियल थिकनेस वाढल्यानंतर मग स्पॉटिंग होणं, ब्लिडिंग होणं या पण गोष्टी त्याच्यामध्ये दिसत असतात. तर त्या दृष्टीने पोटामध्ये मांसपाचक पद्मकाष्ठ असं जर दिलं तर एंडोमेट्रियल थिकनेस कमी करायला त्याचा मदत येतो. त्याच्यानंतर बल्की युटरस सुद्धा कमी व्हायला त्याचा मदत होत असते. त्याच्यानंतर गुल्मकालानलासारखं औषध अशा ठिकाणी आपण नक्की वापरता येत असतं. आणखीन एक महत्वाचा भाग असा आहे की वय ते 46 आहे, म्हणजे अराउंड हे पेरिमेनोपॉझल आहे, तर त्याच्यामध्ये मग दशमूलारिष्ट 3 चमचे 2 वेळा जेवणाच्या नंतर गरम पाण्यातून सूक्ष्म व्यायाम पेशंटला करायला लावणं, पोटाला पट्टा बांधायला देणं
आणि त्याच्यामध्ये रक्तपित्त कुलखंडन मौखिक कामदुधा अशी औषधं वापरणं. असं जर केलं तर युटरसचं जे आतलं लाइनिंग की ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो तर त्याचा थिकनेस सुद्धा नॉर्मल राहतो आणि स्पॉटिंग ब्लिडिंग या गोष्टी कमी येतात आणि बल्की युटरस हा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येऊ शकतो. वेदना आणि शूल याच्यामध्ये तसं बघितलं तर काही फरक नाही आहे, सिनॉनिम म्हणून घेता येतं. एंडोमेट्रियल थिकनेस नॉर्मल आहे. ओके, गुड. 20 इयर्स गर्ल आहे, बद्ध कोष्ठता आहे, ब्लॅक हेड्स वात जो पिटिका जास्त असतात, कष्टार्थ अनुलोमन, 20 वर्षाची मुलगी, कृमिघ्न आणि दीपांसाठी कोणते चूर्ण द्यावे आणि हिंगवाष्टक किंवा स्वादिष्ट विरेचन चूर्ण, अभयारिष्ट सोबत काय चूर्ण द्यावे. ओके, आता ही 20 वर्षाची मुलगी आहे, बद्धकोष्ठता आहे आणि बद्धकोष्ठता असताना एकतर तिचा आहार आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे कारण एवढ्या वयामध्ये हे अशी लक्षणं दिसायला नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये मैदा किंवा साखर मोठ्या प्रमाणात असेल तर ते कमी करायला पाहिजे, सिद्ध आहार द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये धने, जिरे, सुंठ, मिरे, पिंपळी या ज्या गोष्टी आहेत त्या आहार्य मात्रेमधनं म्हणजे आहारामध्ये मिक्स करून असं देणं, ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर चॉकलेट, बिस्किट, मेयोनीज वगैरे खूप खाते ते बंद करायला पाहिजे. याचा अर्थच काय माहितीये का की फक्त पोट साफ होणं ही गोष्ट फक्त मलावरती अवलंबून नाहीये. मग कशावरती अवलंबून आहे तर सारकीट विभाजन उत्तम व्हायला पाहिजे आणि जर का पाचन व्यवस्थित झालेलं नसेल तर सारकीट विभाजन व्यवस्थित होत नाही आणि सारकीट विभाजन नाही झालं तर कीट जे आहे तर ते सुद्धा चांगल्या प्रतीचं तयार होत नाही आणि बाहेर पडत नाही आणि म्हणून इथे पाचनावरती भर द्यायला पाहिजे. बाहेरचं खाणं हे जर का जास्ती असेल, हॉस्टेलला राहणं वगैरे असं असेल तर ह्या गोष्टी पॉसिबल असतात की चॉकलेट्स किंवा बिस्किट्स हे खूप खाल्लं जातं. पण मग अशा वेळेला ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी पूर्ण निराहार राहणं म्हणजे 7 दिवसातनं एक वेळचं जेवण पूर्ण स्किप करणं असं करायला सांगायचं. म्हणजे मग ह्या ज्या गोष्टी किंवा ज्याच्यामुळं हे त्रास होतात हे कमी होण्याची शक्यता राहते. आणि मग आरोग्यवर्धिनी वापरणं, त्याच्यानंतर रात्री कृमिकुठार वापरणं, सकाळी अग्नितुंडी वापरणं, अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं. म्हणजे मग जे पोट बिघडलेलं आहे, बिघडलेलं इन द सेन्स जे कॉन्स्टिपेशन होत आहे सारखं सारखं ते चांगल्या पद्धतीने कमी होईल. ओके, सो मला वाटतं आजच्या शंका सगळ्या झालेल्या आहेत. आज थांबूयात आपण इथे. पाठांतर चांगलं करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जुरले पायीकपणा, आता विश्वात्मके देवे, येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे घळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तेहि लौकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणीवरे ज्ञान देवो सुखिया झाला.